न्यूज 18 लोकमत विशेष मधली पहिली बातमी आहे शिवसेनेच्या संदर्भातली। शिवसेनेचा सूर्योदय होणार की शिवसेनेच्या हाती मशाल येणार की त्यांना त्रिशूल येणार आहे, याच संदर्भातली केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांचं निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गट असो की शिंदे गट असो हे निवडणूक चिन्ह पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्नात आहेत। सोबतच शिवसेनेच्या वतीनं निवडणूक चिन्हांसाठी 3 नावांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। मात्र दोन्ही गट बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव आपल्याला मिळावं यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव घेऊन जाणार आहेत। याच संदर्भात केंद्रीय निवडणूक आयुक्त सोमवारी निर्णय देण्याची शक्यता वर्तवली जाते। पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडींवर टाकूयात एक नजर या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून। आता वाद नवीन नावाचा, नवीन चिन्हाचा। शिवसेना बाळासाहेब ठाकरे नावासाठी दोन्ही गट आग्रही। सोमवारी निर्णयाची शक्यता। निवडणूक आयोगाच्या कार्यालयात शनिवारी पार पडलेल्या बैठकीनंतर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय घेण्यात आला। शिवसेना हे पक्षाचं मूळ नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे। त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटाला पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव सेनेकडून नव्या चिन्हासाठी चाचपणी सुरू झाली आहे। त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल या चिन्हांचा शिवसेनेकडून विचार सुरू असल्याची माहिती शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी दिली आहे। निशाणी आमची निवडणुकीची निशाणी तुम्ही फ्रीज केलीत, हे अतिशय गैर झालेलं आहे। हे गैरकानून आहे, बेकायदेशीर आहे आणि अनैतिक सुद्धा आहे। पण हे सगळं त्या दोन राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीनंच देशातील त्यांच्या दबावाखाली हे सगळं चाललेलं आहे। याच्यामध्ये काही दुमत असल्याचं कारण नाही। आम्ही आता आमच्याकडनं त्रिशूळ, मशाल आणि उगवता सूर्य अशी 3 चिन्ह माननीय आयोगाला सादर केली आहेत आणि त्याच्यावर ते निर्णय घेतील। निवडणूक आयोगाने तो आदेश आपल्याला दिल्यानंतर आपण तात्काळ 3 चिन्ह त्यांच्या आदेशानुसार 3 चिन्ह दिलेली आहेत। आता ही चिन्ह मी आपल्यासमोर दाखवतोय। एक आहे त्रिशूळ, दुसरा आहे उगवता सूर्य आणि तिसरा आहे धगधगती मशाल। 3 नावं सुद्धा आपण तात्पुरत्या वेळासाठी का होईना आपण निवडणूक आयोगाला काल दिलेली आहेत। त्यातलं पहिलं नाव आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, दुसरं नाव आहे शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे अशी पर्यायी नावं पक्षांतर्गत नेत्यांनी पक्षासाठी सुचवली असल्याची माहिती समोर येते। या संदर्भात राजधानी दिल्लीत उशिरापर्यंत बैठकीचं सत्र सुरू होतं। कायदे तज्ञ आणि उद्धव गटाचे ज्येष्ठ नेते यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाल्याचंही शिवसेना नेत्यांनी स्पष्ट केलंय। दोन्ही पक्षांना किंवा आम्हाला तरी एकेकाला मिळून का होईना एक हिअरिंग ते नक्कीच देतील, एक सुनावणी होईल आणि सुनावणी झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या दस्तावेजांकडनं किंवा कागदपत्र जी सादर केलेली आहेत त्यामधनं जे काही तथ्य त्यांना आढळत आहे त्याद्वारे ते निर्णयाप्रत येतील। जिस तरीके से इन लोगों ने बार बार कहते हैं कि पार्टी पक्ष बाला साहेब ठाकरे जी का जो सोच है, जो विचार है, उसको आगे लेकर जाएंगे। आज वही वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्री बाला साहेब ठाकरे जी ने इस पार्टी का स्थापना की थी। इस पार्टी को प्रबोधन ठाकरे जी ने नाम दिया था शिवसेना। उसका उद्देश्य ये था कि महाराष्ट्र की अस्मिता की लड़ाई लड़ेंगे, मराठी मानुस की लड़ाई लड़ेंगे। आज जो आपने ये कृत्य किया है, ये जो पाप किया है इलेक्शन कमीशन के साथ साथ जो हमने निर्णय देखा है, वो आपने उन्हीं के उस विचार को, उन्हीं की उस सोच को, उन्हीं की वो संकल्पना को जो खत्म करने का ये कृत्य और पाप किया है ना, उससे हर शिव सैनिक उत्तेजित है। निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे समर्थकांचा गट सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे। मात्र शिवसेनेच्या दोन्ही गटांना सोमवारी दुपारपर्यंत आपापलं म्हणणं मांडायचं असून त्याच दिवशी निर्णयाची शक्यता देखील वर्तवण्यात येते। त्याच्या दोन्ही गटांनी बाळासाहेबांचं नाव मिळावं यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आपली याचिका दाखल केली आहे। तशा प्रकारचं उत्तर देखील दिलं आहे। पण महत्त्वाचं म्हणजे आता केंद्रीय निवडणूक आयोग
काय निर्णय घेतं आणि बाळासाहेबांचं नाव कोणाला देतं, उद्धव ठाकरे गटाला की शिंदे गटाला, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट ईश्वरसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेची नव्या चिन्हासाठी लढाई सुरू झालेली आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्या गेल्याने त्यांना नव्या चिन्हाचा आधार ठाकरे गटाला घ्यावा लागणार आहे. मात्र याआधी शिवसेनेनं वेगवेगळ्या चिन्हांवरती निवडणूक लढवली होती आणि काँग्रेसनंही आत्तापर्यंत वेगवेगळ्या चिन्हांचा वापर केलेला आहे. याचीच माहिती घेऊयात या रिपोर्टमधून. शिवसेना नव्या चिन्हासह मैदानात उतरणार आहे. मागील 3 दशकांपासून धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन शिवसेनेनं राज्यभरात अनेक निवडणुका लढवल्या. धनुष्यबाण चिन्हासह 80च्या दशकात शिवसेना राज्यभर पसरली. धनुष्यबाण चिन्हानं शिवसेनेला 2दा सत्ता मिळवून दिली. एकंदरीतच धनुष्यबाण शिवसेनेसाठी लकी ठरला. मात्र आता निवडणूक आयोगानं धनुष्यबाण गोठवल्यानं शिवसेनेला एक नवं चिन्ह मिळवावं लागणार आहे. अर्थात हे काही पहिल्यांदा घडलेलं नाहीये. शिवसेनेनं याआधी कोणकोणत्या चिन्हांवरती निवडणूक लढवली होती ते पाहूया. शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाली. मात्र राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेची नोंद 1968 मध्ये झाली. पक्षाच्या स्थापनेनंतर वर्षभरानंच शिवसेनेनं 1967 मध्ये पहिल्यांदा ठाणे महापालिकेची निवडणूक लढवली. शिवसेनेनं पहिल्यांदाच ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह वापरलं. 1968 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीतही शिवसेनेनं ढाल तलवार हेच चिन्ह वापरलं होतं. तर 1970 साली परळ पोट निवडणुकीत शिवसेनेनं रेल्वे इंजिन हे निवडणूक चिन्ह वापरलं होतं. रेल्वे इंजिन चिन्हावरती निवडणूक लढवून वामनराव महाडिक पहिल्यांदा विजयी झाले होते. त्यानंतर 1990 मध्ये शिवसेनेनं विधानसभा निवडणूक पहिल्यांदा धनुष्यबाण चिन्हावरती लढवली होती. शिवसेनेप्रमाणे काँग्रेसनेही याआधी 3 वेळा निवडणूक चिन्ह बदललंय. 1951 मध्ये काँग्रेस ऑर्गनायझेशन अर्थात काँग्रेस ओ पक्ष चिन्हाची निवड करण्यात आली होती. त्यावेळेला जवाहरलाल नेहरू यांनी नांगरण आणि बैलजोडी हे चिन्ह निवडलं होतं. 1969 पर्यंत हे चिन्ह कायम होतं. इंदिरा गांधी पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेस आर म्हणजेच रिक्विजिशनिस्ट गट स्थापन केला. 1971च्या निवडणुकीत गाय वासरू हे नवं चिन्ह घेतलं. 1978 पर्यंत काँग्रेस आरचं हेच चिन्ह होतं. 1979 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा एकदा काँग्रेसमधून बाहेर पडल्या. त्यावेळेला इंदिरा काँग्रेस हा स्वतंत्र गट स्थापन करताना हाताचा पंजा हे चिन्ह त्यांनी घेतलं, जे आजतागायत कायम आहे. एकंदरीतच राजकीय पक्षांसाठी चिन्ह महत्वाची असतात. निवडणुकीच्या प्रचारात मतदारांसमोर जाताना चिन्ह महत्वाची ठरतात. रामाचा बाण धनुष्यबाण अशी घोषणा शिवसैनिकांकडून दिली जायची. आता नवं चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट कशा प्रकारे निवडणुकीच्या रणांगणात उतरतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाची निवडणूक आयोगात लढाई सुरू असतानाच मुंबईमध्ये एक मोठी घडामोड घडलेली आहे. मुंबईमध्ये तब्बल 4682 शपथपत्र पोलिसांनी जप्त केलेत. निवडणूक आयोगाकडे जी शपथपत्र सुपूर्द करायची होती, मात्र ठाकरे गटाकडनं ती बनावट पद्धतीनं शपथपत्र बनवली जात होती, असा आरोप शिंदे गटाने केलेला आहे. राजकीय लढाईत बनावट शपथपत्रे, निवडणूक आयोगात राजकीय खणाखणी. शिंदे गटाचा ठाकरे गटावर जोरदार आरोप. बनावट शपथपत्रांचा मास्टरमाइंड कोण? ठाकरे गट आणि शिंदे गटातली राजकीय लढाई आता त्वेषानं लढली जात असतानाच शपथपत्रांसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. स्टॅम्प पेपरचा वापर करून ही बनावट शपथपत्र बनवण्यात आलेली आहेत. वांद्र्यात नोटरी करणाऱ्यांनीच ही शपथपत्र बनवल्याची माहिती आहे. त्याच ठिकाणी एक मोठा गठ्ठा सापडला. त्या गठ्ठ्यांमध्ये शपथपत्र बनवलेली होती. शपथपत्रांचा मायना तयार होता. आधार कार्ड आणि बाकीचे डिटेल्स घेऊन शपथपत्र बनवली जात होती आणि त्यावर स्टॅम्प मारला जात होता. अधिकाऱ्यांसमोर शपथपत्रे तयार केली गेली नाहीत. त्यामुळे ही शपथपत्रे बनावट असल्याचा आरोप केला जातोय. एका दृष्टीने मी आमच्या दृष्टीने सांगितलं, कारण आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आहोत आणि धनुष्यबाण हा बाळासाहेबांचा धनुष्यबाण म्हणून ओळखला जातो आणि बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आदरणीय शिंदेसाहेब आहेत आणि त्याच्यामुळे शिवसेना आमचीच आहे आणि धनुष्यबाण आमचा असल्याबद्दल आम्ही आवश्यक ते पुरावे देऊ. दुसरी बाब अशी आहे की मला जी माहिती मिळाली, अर्थात ही कन्फर्म करायला लागेल की मुंबईमध्ये जे काही ॲफिडेविट केली जातात त्या बोगस ॲफिडेविट आयडेंटिफाय केलेली आहेत आणि त्या ठिकाणी
मुद्देमालसुद्धा जप्त झालेला आहे आणि मग ज्यांच्या पक्षाची ही ॲफिडेव्हिट जप्त झालेली आहे त्यांनी या प्रकरणामध्ये किती बोगस ॲफिडेव्हिट केली हा सुद्धा प्रश्न लोकांच्या समोर येईल. मला या सर्व गोष्टींची कीव वाटते की ज्या मेहनतीने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवसेना उभी केली, शेकडो हजारो शिवसैनिकांच्या घामातून आणि रक्तातून ही शिवसेना उभी केली, परंतु सत्तेच्या खुर्चीकरता या शिवसेनेची पत यांनी घालवलेली आहे आणि यांच्यावर एवढी वाईट वेळ आलेली आहे की निवडणूक आयोगाकडे जी शपथपत्र द्यायची त्याकरता खोटी आणि बनावट शपथपत्र यांना बनवावी लागलेली आहेत. निवडणूक आयोगाकडे आत्तापर्यंत दिलेली पत्रे आहेत त्यांची चौकशी करायला पाहिजेत. खोट्या पद्धतीने बनावटगिरी करून ही शपथपत्रे बनवलेली आहेत. गेल्या महिनाभर हा सर्व प्रकार त्या ठिकाणी चालू होता. मी मुंबई पोलिसांचे खास करून आभार मानेन आणि अभिनंदन करेन की ही शपथपत्रे त्यांनी बनावट शपथपत्रे त्यांनी पकडलेली आहेत. ठाकरे गटानं बनावट शपथपत्रांचा आरोप फेटाळलाय. जी शपथपत्र निवडणूक आयोगाकडे द्यायची आहेत ती आलेली आहेत असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तसंच सर्व शपथपत्रांची नोंद झाली असल्याचंही ठाकरे गटाकडनं सांगण्यात आलंय. सगळी जी काही शपथपत्र द्यायची होती ती शपथपत्र इथं आलेली आहेत. कुठलंही इन ट्रान्झिट नाही आहे का की तर तिथं पडलेलं आहे ते इथे. आम्ही आमचा जो काही शपथपत्रांचा आकडा आहे, संख्या आहे, ती संख्या आमच्या सबमिशनमध्ये आम्ही ते नोट केलेली आहे. त्यामुळे तोच हे केलं जाईल आणि ती सगळी संख्या सगळं हे इथे इंडेक्सेशनचं काम सुरू आहे. बनावट शपथपत्रांचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं या शपथपत्रांची सत्यता पडताळणी आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राजकीय नेते दररोज एकमेकांवर तावातावानं टीका करतात. टीका करताना त्यांच्या प्रतिक्रिया आपण सगळेच पाहतो. मात्र आता नेत्यांनी टीका करण्याची पद्धत बदललेली काय असं वाटू लागलेलं आहे. नेत्यांनी आता विरोधकांवरती निशाणा साधण्यासाठी गाण्यांचा आधार घेतलाय. पाहूयात नेमकं काय झालंय ते. काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी गाण्याच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधलाय. त्याचं कारणही तसंच आहे. कारण राज्याच्या राजकारणात मागील 3 महिन्यांपासून खोके, गद्दार, खुद्दार, निष्ठावंत आणि विचारांचे वारसदार हे शब्द मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. राजकीय नेते प्रतिस्पर्ध्यांना या शब्दांचा वापर करून भिणवतायत. भोकासूर आहे, गद्दारी केलेली आहे. अरे वडिलांचं नाही, वडिलांचा आम्ही विचार पुढे नेतोय. एकनाथ संभाजी शिंदे आया, बाप मंत्री, कार्ट खासदार, त्याला देखील धाडस लागतं. येळ्या गाबाळ्याचं काम नाही. मात्र आता सुप्रिया सुळेंनी थेट गाण्याचा आधार घेऊन निशाणा साधलाय. हम बेवफा हरगिज न थे पर हम वफा कर ना सके. हे बीजेपीने जी एकनाथ शिंदेंवर वार पण केला आहे हा असाच आहे. म्हणजे हा पूर्ण कट कारस्थान हे उद्धवजींच्या विरोधात आहेच, पण ह्याच्यात मला काळजी ही आत्ता तत्कालीन शिंदे गटाची वाटते. कारण हे जर गाणं त्यांनी ऐकलं असेल तर ही खरंच गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षाने बेवफा आम्ही नाही आहोत, पण तुमच्यावर वफा पण नाही करू शकलो. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहेत आणि त्यांना काळजी वाटतेय ती शिंदे गटाची. विरोधकांना सत्ताधाऱ्यांची काळजी वाटावी हे अजबच म्हणावं लागेल. पण तसं घडलंय यावर शिंदे गटानं दिलेलं उत्तर आता पाहूयात. सुप्रियाताई, मला पण एक गाणं आठवतंय. पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ, पर्दा जो उठ जाए तो भेद खुल जाएगा. सुप्रियाताई, आमची काळजी करू नका, दादा आणि भाऊंची काळजी घ्या. अशीच एक घटना घडली होती पहाटे पहाटे. राजकीय प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी तिखट शब्दांचा मारा केला जातो. मात्र आता सुप्रिया सुळेंनी टीकेचं स्वरूप बदलून टाकलंय. गाण्याच्या माध्यमातून त्यांनी विरोधकांविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात इतर नेतेही याच पद्धतीनं सुश्राव्य टीका करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तो मी नव्हेच, मराठी रंगभूमीवरती इतिहास घडवणारं हे नाटक. या अजरामर नाटकानं आता सध्या हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण केलेलं आहे. रवींद्र नाट्य मंदिरात यासाठी एका विशेष महोत्सवाचं आयोजन केलं गेलं होतं.
त्यात नाटकातली काही दृश्य सादर केली गेलेली आहेत. रंगभूमी गाजवणार हे नाटक पुन्हा एकदा मुंबईकरांना अनुभवता येणार आहे आणि प्रभाकर पणशीकरांनी साकारलेली लखोबा लोखंडेंची भूमिका साकारतायत डॉक्टर गिरीश ओक. पाहुयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट. मी नगाला नाही पण मी कुणालाही पकडलं नव्हतं. मी तुलाच पकडलंय. तुझ्यावरच वॉरंट होतं आणि तू म्हणजेच माधव गजानन गोरे मास्तर. साहेब हाच तो माधव गजानन गोरे मास्तर. दॅट्स ऑल. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही दात ओठ चावून काही सांगितलं तरी तो मी नव्हे. 8 ऑक्टोबर 1962 रोजी मराठी रंगभूमीवर तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला आणि तिथून सुरू झालेल्या या नाटकाचा प्रवास आता हीरक महोत्सवी वर्षापर्यंत पोहोचलाय. प्रभाकर पणशीकरांनी सादर केलेली लखोबा लोखंडेची भूमिका तुफान गाजली. 60 वर्षानंतरही या नाटकाचं प्रेक्षकांवरील गारूड अजूनही कायम आहे. लखोबा लोखंडेंच्या भूमिकेत आता गिरीश ओक दिसणार आहेत. नाट्यसंपदा प्रतिष्ठान आणि पंतांच्या 2 मुली जान्हवी आणि तरंगिणी आणि अर्थात रघुनंदन पणशीकर हे सगळे मिळून हीरक महोत्सवी वर्षाचं एक सादरीकरण करतात. त्यांची आठवण म्हणून, त्यांना ट्रिब्यूट म्हणून, त्यांना मानवंदना म्हणून. आणि त्याच्यात अर्थातच आता मी ती भूमिका केलेली असल्यामुळे मी त्यात काही प्रवेश सादर करतो आणि त्या कार्यक्रमात मी सामील झालो. असे बरेच लोक आहेत की जे त्यावेळी होते नाटकामध्ये. असा हा कार्यक्रम. 6 दशकानंतरही हे नाटक प्रेक्षकांना अजूनही तितकंच आवडतं. 1962 मध्ये हे नाटक जितकं फ्रेश होतं आजही तितकंच फ्रेश वाटतं. मी म्हणजे आता मी लहानपणापासूनच नाटकाशी जोडले होते. वेळोवेळी एक एक भूमिका करत होते. त्यामुळे हा सगळा प्रवास आतून बाहेरून, स्टेजच्या आतून, नंतर वेळेला कुठलीही भूमिका करणं, दुसऱ्यांकडनं तालमी करून घेणं, हे सगळं बघणं हे काम चालू होते. दिग्दर्शनात, निर्मितीत, या सगळ्यामध्ये आमची साथ होती. तो मी नव्हेच या नाटकाची जादू 60 वर्षानंतरही कायम आहे. प्रेक्षक आणि कलाकार या सगळ्यांनाच हे नाटक आजही तितकंच तरुण वाटतं. आता असं झालंय की बापरे, तो मी नव्हेच करायचं आता. आणि गंगूताई घोटाळे म्हणून मॅरेज ब्युरोची ती संस्थापिका आहे. खूप टेन्शन आहे, म्हणजे जसं विशाखा म्हणाली की नाटक आता इतके प्रयोग केल्यानंतर सुद्धा असतं, कारण एकतर रिहर्सल्स खूप आम्ही कमी वेळात, कारण शूटिंग्स आणि हे ते सगळं करायचं. इतकं वेगवान आहे ते नाटक, इतकं वेगवान आहे. आणि आजही त्याचे काही संदर्भ बदलले असले तरी मध्ये आमचे गिरीश ओकने केलं. फार सुंदर काम केलं त्यांनी. मला जेवढं जमलं नाही त्याला खूप छान जमलं. काय लोक आनंद उपभोगायचे त्या नाटकाचा. फार मोठं नाटक आणि 60 वर्ष एखादं नाटक टिकतं, ह्याच्यातच सगळं आहे. तो मी नव्हेच या नाटकात काम करायला मिळावं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. या प्रयोगाच्या निमित्तानं नाटकात भूमिका साकारण्याचं कलाकारांचं स्वप्न पूर्ण झालंय. आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं हे नाटक पुढील 10 वर्ष तरी रसिकांच्या मनावर अधिराज्य करेल असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये ब्रेक नंतर आपलं स्वागत. पाहूयात आता पुढची बातमी. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवलं गेल्यामुळे ठाकरे आणि शिंदे समर्थकांना जोरदार धक्का बसलाय. पण आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर दोन्ही गटांनी रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे. पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट. धनुष्यबाणाच्या लढाईत शिवसेनेचा पराभव. ठाकरे शिंदेंना निवडणूक आयोगाचा झटका. दोन्ही गटांकडून पक्ष आणि चिन्हावर दावा. पक्ष दाव्याचा वाद चिघळण्याची शक्यता. बापाचं नाव घ्यायला कोणाच्या कुठल्या न्यायाची गरज नाही. खऱ्याला न्याय मिळत असतो आणि आमची बाजू खरी आहे. जितका जितका म्हणून तुम्ही शिवसेनेवर अन्याय कराल तेवढे लोक पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार.
निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर आणि शिवसेनेचं नाव लावण्यास तात्पुरती बंदी घातल्यानंतरच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समर्थकांकडून आलेल्या या प्रतिक्रिया. निवडणूक आयोगानं अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर पक्षचिन्ह गोठवल्यानं ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय. बाळासाहेबांच्या नावावरती सुद्धा आग्रही पद्धतीने दावा दोन्ही गटांना नाही, असं होणार नाही. बापाचं नाव घ्यायला कोणाच्या कुठल्या न्यायाची गरज नाही. त्यांच्या बापाचं नाव आहे, ते येणारच. त्यांचा बाप हा शिवसेना प्रमुख होते, आजही आहेत. त्यामुळे त्यांच्या बापाचं नाव घ्यायला कोणी अटकाव करू शकत नाही, कुठलाच न्यायालय अटकाव करू शकत नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांनी शिवसेना मोडेल पण वाकणार नाही म्हणत विरोधकांवरती जोरदार निशाणा साधलाय. जितका म्हणून तुम्ही शिवसेनेवर अन्याय कराल तेवढे लोक पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहेत. एवढंच मात्र सांगतो की आम्ही लढू, आम्ही जिंकू, आम्ही मोडू, पण आम्ही वाकणार नाही. दुसरीकडे शिंदे समर्थकांनी देखील निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेवरती दावा केलाय. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर शिंदे समर्थकांचाच अधिकार असल्याचा दावा शिंदे समर्थकांचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकरांनी केलाय. आम्ही आज सुद्धा आमच्या भूमिकेवर कायम आहोत की आम्ही आमचा पक्ष आणि आमचं चिन्ह हे आम्ही इलेक्शन कमिशनकडे मागणार आहोत आणि आमच्याकडे जी मेजॉरिटी आहे त्या बेसिसवर आम्हाला हे चिन्ह मिळेल अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला त्याची खात्रीसुद्धा आहे. कारण शेवटी न्याय मिळत असतो, खऱ्याला न्याय मिळत असतो आणि आमची बाजू खरी आहे. त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की हा न्याय निश्चितपणे होणार आहे. एकंदरीतच निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे आणि शिंदे समर्थकांमधील वाद शमण्याऐवजी अधिक चिघळल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता या वादात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. पण या शक्ती प्रदर्शनातनं दोन्ही गटांनी नेमकं काय साधलंय, कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि या मेळाव्याचा भविष्यातल्या राजकीय वाटचालीसाठी कोणाला कोणता फायदा होणार आहे, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणारा पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाहीये. तुम्हाला शिवसेना कुठेही कुणाच्याही दावणीला बांधता येणार नाही. ही शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची गद्दारच म्हणणार. गद्दारी झाली ती 2019ला गद्दारी झाली. इकडे एक सुद्धा माणूस भाड्याने आणलेला नाही. विराट जनसमुदाय जो आहे या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आपण या ठिकाणी आलेला. मुख्यमंत्री झाला तरी शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख व्हायचंय. बाळासाहेबांचे खरे वारसदार, विचारांचे वारसदार. शिवसेना प्रमुख स्वीकारण्यात त्याला तुम्ही सेनेचा झेंडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा. ते कटाप्पा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता. शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब ठाकरेंचा, एकनाथजी शिंदे साहेबांचा. शिवसेनेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच शिवसेनेचे 2 स्वतंत्र दसरा मेळावे पार पडले. 2 नेते आमने सामने आले. दोन्ही बाजूनं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. कपाळावरती गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसता येणार नाही. पुसायचा म्हटलं तरी पुसता येणार नाही. गद्दार. एकमेकांवर जोरदार टीका केली, कारण बंडानंतर दोन्हीकडे असंतोष धुमसत होता आणि दसरा मेळाव्यानं त्याला वाट मोकळी करून दिली. ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ही शिवसेना ना एकनाथ शिंदेची, ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना. फुटीनंतर शिंदे समर्थकांना शक्ती प्रदर्शन करण्याची ही आयती संधी मिळाली. तर यंदाच्या दसरा मेळाव्यानं शिवसेनेची परीक्षा घेतली, कारण 40 आमदार
आणि 12 खासदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिल्यानं शिवसेनेत उभी फूट पडली. या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावरील उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी होणार याविषयी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यावेळेला अनेकांना असा प्रश्न पडला होता की अरे बापरे, आता शिवसेनेचं काय होणार. आणि आज हे शिवतीर्थ बघितल्यानंतर एकनिष्ठ सगळे एवढे माझ्या समोर बसलेले आहेत. जे शिवसेना प्रमुखांनी मला जोडून दिलेलं किती जन्मीचं भाग्य माझं मला माहिती नाही, पण आहे खरं आहे, ही ठाकरे कुटुंबियांची कमाई आहे. या मेळाव्यापूर्वी दोन्ही बाजूनं मोठमोठे दावे प्रतिदावे करण्यात आले. एकमेकांना आव्हान देण्यात आलं. त्यामुळे राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघालं. दोन्ही नेत्यांनी हा मेळावा प्रतिष्ठेचा केला होता. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या दसरा मेळाव्याकडे लागलं होतं. खरं तर मेळाव्याच्या मैदानावरून वादाची ठिणगी पडली. त्यामुळेच प्रत्यक्ष मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार याची उत्सुकता ताणली गेली होती. यंदाच्या दसरा मेळाव्याला शिवसेनेतील बंडाची पार्श्वभूमी होती आणि तेच दोन्ही नेत्यांच्या भाषणात ऐकायला मिळालं. ज्या वेळेला आपल्या शिवसेनेमध्ये गद्दारांनी गद्दारी केली, होय गद्दारच गद्दारच म्हणणार. कारण मंत्रीपद तुमच्या बुडाला चिकटलेली जरी असली ती काही काळापुरती आहेत, पण कपाळावरती गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसता येणार नाही. पुसायचा म्हटलं तरी पुसता येणार नाही. गद्दार. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनीही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं. आम्हाला गेल्या 2 महिन्यामध्ये गद्दार आणि खोके, तिसरा शब्दच नाही. अरे बाकी तरी बोला, पण काय केलं नाही तर बोलणार काय. आणि म्हणून होय, गद्दारी झालेली आहे, 100% बरोबर आहे. गद्दारी झाली आहे, पण गद्दारी झाली ती 2019ला गद्दारी झाली. शिवसेनेच्या बंडानंतर खरी शिवसेना कुणाची या वादाला तोंड फुटलं. शिंदे समर्थकांनी विश्वासघात केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंकडून सतत केला जातो. मात्र आपणच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार असल्याचा दावा शिंदे समर्थकांकडून केला जातोय. बाळासाहेबांचे खरे वारसदार, विचारांचे वारसदार हे सगळा जनसमुदाय शिवसैनिक आहे. हे कुणालाही सांगण्याची आवश्यकता नाही. वारसा हा विचारांचा असतो, तो खरा जपायचा असतो. आम्ही मात्र बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा जीवापाड जपलाय. दसरा मेळाव्यात शिंदे समर्थक उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर होते आणि शिंदेनीही उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्याच्या मंचावरून जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसंच दसरा मेळाव्यातील गर्दीवरून दोन्ही नेत्यांमध्ये वाद रंगल्याचं पाहायला मिळालं. दादरच्या शिवतीर्थाच्या तुलनेत वांद्रेतल्या BKC मैदानाची क्षमता अधिक आहे. त्यामुळे शिंदे समर्थकांनी मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली. तर शिवसेनेसाठीही हा मेळावा कसोटी पाहणारा होता. हे ठाकरे आहेत आणि यांच्या बळावर तुम्हाला नेस्त नाबूद केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा इशारा देतो. 40 आमदार आणि 12 खासदारांनी वेगळी वाट निवडल्यानं शिवसेनेचा दसरा मेळाव्याला किती गर्दी होणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. विराट जनसमुदाय जो आहे, या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आपण या ठिकाणी आलेला. काही लोक तर काल रात्रीच या ठिकाणी आले, पहाटे आले. आपण 5च्या सभेची वेळ दिली होती, परंतु या ठिकाणी ही सर्व मंडळी अगोदर शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी या BKC मध्ये येऊन दाखल झाले. इकडे एक सुद्धा माणूस भाड्याने आणलेला नाही, तासाची बोली लावून आणलेला नाही. याच्यापैकी कोणाही माझ्या माता भगिनीला विचारा, बांधवांना विचारा, बुजुर्ग लोक आलेले आहेत, दिव्यांग लोक आलेले आहेत, गावावरनं पायी चालत लोक आलेले आहेत.
आणि त्यांना विचारलं तर ते नक्कीच सांगतील की एकच, तिकडे सगळं आहे, एक 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 एकटाच आहे, पण इकडे एक अनिष्ठ आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून एकमेकांना शहकाटशह देण्याचा प्रयत्न करण्यात आला. उद्धव ठाकरेंचे बंधू जयदेव ठाकरे, पुतणे निहार ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांना मंचावर स्थान देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक प्रकारे आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही आतापर्यंत जर पाहिलं तर राज ठाकरे, नारायण राणे, अनेक किती लोक गेले. इथे निहार बसलाय, स्मिता वहिनी बसली आहे. मग कोण चुकीचं? हे सगळे आम्ही चुकीचे, तुम्ही एकटे बरोबर? याचं कधीतरी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करणार की नाही? का त्या फक्त चौकटीच्या मध्ये राहून त्यांनी सांगायचं सूर्य पश्चिमेतून उगवतो, पूर्वेला मावळतो, तुम्ही सांगायचं आणि त्यांनी ऐकायचं? असं एकनाथ शिंदेने कधी केलं नाही. केवळ आमदार, खासदार आणि शिवसैनिकच नाही तर ठाकरे कुटुंबातील सदस्यही आपल्या पाठीशी असल्याचं शिंदे समर्थकांनी दाखवण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून केला. शिवसेना कुणाची यावरून जसा वाद रंगला तसंच शिवसेना प्रमुखांच्या विचारांवरूनही संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना संपवायची, शिवसेना खतम करायची, आणि नुसतं एवढ्यावरतीच नाहीये. माणसाची हाव किती असते. अरे इतरांना बाजूला सारून तुला तिकीट दिला, आमदार केला, मंत्री केला, आता मुख्यमंत्री झाला तरी शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख व्हायचंय. शिवसेना प्रमुख स्वीकारणार त्याला तुम्ही? आहे की? आज 40 आमदार, 12 खासदार, लाखो शिवसैनिक सोडून गेले तरी बाण गेले, पण धनुष्यबाण माझ्याकडे आहे. ही काय तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये. हे सगळ्या घामातून, कष्टातून हे सगळे नेते व्यासपीठावर बसले आणि लाखो लोक इथे समोर बसलेत. त्यांच्या घामातून शिवसेना उभी राहिली आहे. तुम्हाला शिवसेना कुठेही कुणाच्याही दावणीला बांधता येणार नाही. ही काय कंपनी नाही की कुणाला धरून गेले आणि ह्याच्याबरोबर पार्टनरशिप केली आणि त्याला कंपनी विकली आहे. तुम्हाला करता येणार नाही, आणि म्हणून आम्ही आवाज उठवलाय. शिवसेना दसरा मेळावा हा दोन्ही नेत्यांनी प्रतिष्ठेचा केला, कारण गेल्या 56 वर्षात दसरा मेळावा ही शिवसेनेची ओळख बनलाय. एक नेता, एक झेंडा आणि एक मैदान ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची आजवरची ओळख बनली. त्यामुळेच शिंदे समर्थकांनी वेगळी वाट चोखळल्यानंतर स्वतंत्र दसरा मेळाव्यासाठी आग्रह धरला होता. 6व्या मजल्यावर मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लागला, यातच तुम्हाला खुशी होती. सरकार मात्र काँग्रेस, एनसीपी चालवत होतं. सेनेचा झेंडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा त्या मंत्रालयात सुरू होता. हे उघड्या डोळ्यांनी पाहिलंय सगळ्यांनी. गेल्या अनेक वर्षाची परंपरा आणि ते दसरा मेळावे शिवसेनेची ओळख बनलेल्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आपलीच खरी शिवसेना हे बिंबवण्याचा प्रयत्न दोन्ही नेत्यांकडून दसरा मेळाव्याच्या माध्यमातून केला गेला, आणि त्यामुळेच दोन्ही नेते दसरा मेळाव्यासाठी आक्रमक झाल्याचं चित्र होतं. ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाहीये. ही शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात तोपर्यंत मी शिवसेना पक्षप्रमुख आहे, आणि तुम्ही ठरवणार आहात मी पक्षप्रमुख पदी राहायचं की नाही राहायचं. तुम्ही जेव्हा सांगाल, एक जरी निष्ठावंत शिवसैनिक उठून बोलेल गेट आउट, मी असाच पायऱ्या उतरून निघून जाईन घरी. पण हे तुमच्यापैकी एकाने सांगायला पाहिजे, गद्दाराने नाही. बाळासाहेबांच्या भूमिकेला, त्यांच्या विचाराला मूठमाती दिली, त्यांच्या विचारांना तिलांजली दिली, आणि मग सांगा, तुम्हाला त्या जागेवर उभं राहण्याचा तरी नैतिक अधिकार उरतो का? बोलण्याचा नैतिक अधिकार तरी उरलाय का? हजारो शिवसैनिकांनी आपलं घाम, रक्त सांडून जो पक्ष उभा केला, तो तुम्ही तुमच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी, महत्वाकांक्षेसाठी
काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे घाण टाकला. आम्ही गद्दार नाही, बाळासाहेबांचे शिलेदार आहोत हे अभिमानाने. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांनी एकमेकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तसंच आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा दोन्ही बाजूंकडून करण्यात आला. तसंच आरोप प्रत्यारोप झाले. आता भाषणामध्ये काय काढले तुम्ही? कटप्पा. मला म्हणाले कटप्पा. अरे कटप्पा पण स्वाभिमानी होता, प्रामाणिक होता. तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता. कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता. कटप्पा म्हणजे जे कट करणारे आप्पा ते कटप्पा, हे कट करत होते. हा पुन्हा उभा राहूच कसा शकणार नाही, हा पुन्हा आपल्यासमोर येऊच शकणार नाही. पण त्यांना कोणाला कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. काय कमी दिलं त्यांना? दसरा मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपली राजकीय ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला. खरं तर राज्यात लवकरच महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्यात. त्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला महत्त्व प्राप्त झालं. शिंदे समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं, तर शिवसेनेनंही आपल्या दसरा मेळाव्याची परंपरा कायम राखली. त्यामुळे आता खरी लढाई आगामी महापालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये ब्रेकनंतर आपलं स्वागत. तसं पाहायला गेलं तर दिवाळी आता 2 आठवड्यांवरती आलेली आहे. मात्र राजकीय दिवाळीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. बारामतीत दिवाळी साजरी केली जाते असं वक्तव्य भाजपाचे आमदार राम कदम यांनी केलेलं आहे. दिवाळी साजरी करावी असं नेमकं बारामतीमध्ये झालंय तरी काय, पाहूयात हा एक रिपोर्ट. निवडणूक आयोगानं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचे पडसाद इतर कुठे नाही पण बारामतीत उमटले असं आमदार राम कदम यांनी म्हटलं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे बारामतीकर प्रचंड खुश झाले आणि त्यांनी दिवाळी साजरी केल्याचं वक्तव्य राम कदम यांनी केलंय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार स्मरणात ठेवले असते, हिंदुत्व सोडलं नसतं, आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सन्मान दिला असता, घरात बसून राहण्यापेक्षा घराच्या बाहेर पडून गोरगरिबांची सेवा केली असती, तर कदाचित आज बारामतीमध्ये जी दिवाळी साजरी केली जाते ते इतिहासाच्या पानात त्याची नोंद राहिली नसती. बारामतीत दिवाळी साजरी करण्यात आल्याचं वक्तव्य राम कदम यांनी केलं. त्यामुळे बारामतीत नेमकं काय घडलं याचं उत्तर बारामतीकरांकडूनच किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेणं गरजेचं होतं. असल्या प्रकारचे आरोप करणाऱ्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. असल्या प्रकारचे आरोप करणाऱ्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. बारामतीमध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दिवाळी साजरी झाली नाही. मात्र राम कदम यांनी तर तसं वक्तव्य केलं. राम कदम यांना बहुतेक राजकीय दिवाळी साजरी झाली असं म्हणायचं असेल आणि या राजकीय दिवाळीतील काही फटाके उरले तर ते दिवाळीत नक्कीच फोडता येतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या बातम्यांसह न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.